पेन्शन वाढ प्लस थकबाकीबद्दल मोठी अपडेट आहे. तर पाहूया. या थकबाकीवर उशिराच्या व्याजाचा मुद्दा देखील सोडवला गेला असून 1 जानेवारी 2020 पासून थकबाकीची रक्कम मिळण्यास उशीर झाल्याबद्दल दरवर्षी 7.5% साधे व्याज देण्यात येईल, जे थकबाकीच्या रकमेत जोडले जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याची मूळ थकबाकी 1,00,000 रुपये असेल तर साधारण 28,000 ते 30,000 रुपये अतिरिक्त व्याज मिळेल. आता पेन्शनधारकांनाही DR थकबाकीचे समान व्याज मिळेल. तसेच ही रक्कम पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे कोणतीही मध्यस्थी किंवा कटिंग राहणार नाही. एकूण सुमारे 49 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल आणि सरकारवर सुमारे 38,000 ते 40,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. आता युनियनच्या दबावामुळे आणि 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अंतिम कॅबिनेट नोट तयार झाली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. आता अधिसूचना आल्यानंतर लगेच DOPT आणि पेन्शन विभागाकडून अंमलबजावणीचे आदेश निघतील आणि डिसेंबर महिन्याच्या वेतन बिलात पहिला हप्ता दिसू लागेल. जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर डिसेंबर महिन्यात तुमच्या पे स्लिपमध्ये DA ॲरियर्स असे दिसेल. DA आणि ॲरियर्स असे तुमच्या पे स्लिपमध्ये दिसेल.